रामायणामध्ये जसं लक्ष्मणाचं प्रेम विशेष आहे, त्याप्रमाणे भरताचं प्रेम सुद्धा विशेष आहे. भरत राम वनवासाला गेल्यानंतर त्यांना चित्रकूटामध्ये भेटायला आले आणि म्हटले, मला राज्य नको, तुम्ही घ्या. राम म्हटले, नाही, तुम्ही राज्य घ्या. कारण या दोघा भावांना ही गोष्ट माहीत आहे की धन मिळू शकेल पण भाऊ मिळू शकणार नाही. राज्य मिळू शकेल, दुसरं राज्य करता येईल, हे नाही तर दुसरं, परंतु दुसरा भाऊ मिळत नाही. संपत्ती, धन, राज्य, भोग इथे नाही तर दुसरीकडे मिळेल, पण भाऊ दुसरीकडे मिळणार नाही. याकरिता त्यांनी एकमेकांना आग्रह केला. प्रभू रामचंद्राने आपल्या पादुका या भरताकडे दिल्या. भरताने त्या स्वीकारल्या. याचं कारण असं आहे की भरतानी ते राज्य केलं असतं तर उच्छिष्ट झालेलं राज्य रामांना अर्पण करणं योग्य ठरलं नसतं. याकरता प्रतिनिधी म्हणून त्यांच्या पादुका भरतानं स्वीकार केला. त्यानंतर भरत अयोध्येमध्ये गेला नाही, नंदीग्राममध्ये राहिला. याचं कारण असं की अयोध्येमध्ये जे भोग एकत्र भोगले होते, एका आसनावर रामांसोबत गेले होते, एका वनामध्ये रामांसोबत गेले होते, तर हे भोग एकट्यानं त्यांना भोगायचे नव्हते. आणि नंदीग्राममध्ये सुद्धा त्यांनी थोडासा खड्डा खोदून भूमीच्या खाली शयन केलं, कारण प्रभू श्रीराम आता भूमीवर शयन करणार, सेवकानं स्वामीची बरोबरी करू नये या भावानं भरतानी खड्डा खोदून त्यामध्ये निद्रा करायला सुरुवात केली.